सुरुवातीला बातमी आहे। नाशकामध्ये उबाठाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। याचं कारण म्हणजे उबाठाचे नेते सुधाकर बडगुजर हे उबाठामध्ये नाराज आहेत, अशी कबुली खुद्द बडगुजर यांनी दिली। पक्षात संघटनात्मक बांधणी करताना विश्वासात घेतलं जात नसल्यामुळे बडगुजर यांनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे लवकरच सुधाकर बडगुजर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीची चर्चा सध्या पाहायला मिळते। सुधाकर बडगुजर यांनी स्वतःच याबाबत कल्पना दिलेली आहे की आपण नाराज आहोत। आपल्यासोबत सुधाकर बडगुजर आहेत। आपण नाराजी व्यक्त केली आहे, आपण नाराज आहात असं सांगताय, नेमकं काय कारण आहे? मी नाराजी व्यक्त केली नाही। मी काल मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यावेळी चर्चा सगळीकडे मीडियामध्ये पसरली की या दृष्टीने महापालिका कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न होते ते सोडवण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो। पहिला प्रश्न होता महापालिकेच्या आस्थापनावरती 3609 जागा रिक्त आहेत, त्या त्वरित भराव्यात। दुसरा मुद्दा होता क्लास 3 आणि क्लास 4 कर्मचाऱ्यांचे प्रमोशन प्रलंबित आहे, ते प्रश्न त्वरित सोडवावे। तिसरा प्रश्न होता की आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हा 10, 20, 30 ह्या लोकांना मिळावा। हे 3 प्रश्नासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो। हे फक्त कारण होतं, निमित्त होतं असंही बोललं जातं। नाही, कारण असं तर बंद दारात भेटलो असतो ना, ओपन मैदानात नसतो भेटलो, ओपन मैदानात भेटलो। परंतु तुमच्याबरोबरच इतरही काही नगरसेवक नाराज असल्याचं तुम्ही काही वेळापूर्वी म्हणालात, ते नेमकं काय आहे? काय नाराजी? संघटनात्मक बदल ज्यावेळेस झालेत मध्यंतरच्या काळामध्ये तेव्हापासून एक 10-12 लोकांची टीम नाराज आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि ती पक्षाला मी कळवलेली आहे। तुमचं नाराज असण्याचं नेमकं काय? येणारा काळच आहे। मग माझं नाराज असण्याचं काही कारण? मी म्हटलं की मी कोणावर नाराज नाही। मग असं काय घडलं की बडगुजरांना बाजूला केलं गेलं ज्यावेळेला नवीन बांधणी झाली त्यावेळेला? नाही, जिल्हा प्रमुख पदावरून मी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर मी फ्रंट फुटला म्हणून मी काम नाही करू शकत, म्हणून पक्षप्रमुखांना कळवलं होतं जिल्हा प्रमुख पदावरनं मला दूर करावं, ही जबाबदारी कोणाला तरी द्यावी। पण ज्या लोकांची नावं सुचवली होती ती नावं संघटनेमध्ये जाहीर झाली नाहीत आणि मग एकंदरीत निर्णय कोणाच्या सांगण्यावरनं घेतला गेला माहीत नाही आणि तो निर्णय जाहीर झाल्यानंतर एक 10-12 लोकांची आमची टीम नाराज होती, वस्तुस्थिती। आपल्यासोबत सुधाकर बडगुजर होते। खरं तर सुधाकर बडगुजर यांनी एक वक्तव्य करत असताना असं म्हटलंय की मी स्वतःवर नाराज आहे, त्यामुळे त्यांचं स्वतःवर नाराज असण्याचं नेमकं काय कारण आहे आणि त्यांची स्वतःवरची नाराजी पुढच्या काळामध्ये ठाकरेंच्या सेनेला महागात पडू शकते का, हे बघणं महत्वाचं असेल। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। सुधाकर बडगुजरच नाही, अनेक नेते, म्हणजे नाशिक जिल्ह्याचंच म्हणत नाही, मी महाराष्ट्राचंही म्हणतो। आणि नाशिक जिल्ह्यात तर आता या शिवसेनेमध्ये राहायला कोणीही तयार नाही, कोणीच तयार नाही। हे असे लोक असताना कुणाची दुसऱ्याची दुश्मनाची गरज नाही। पक्षामध्ये संजय राऊत सारखे लोक असताना, त्यांची एवढी बडबड असताना दुसऱ्या कोणाची दुश्मनाची त्यांना गरज नाही। उद्धव ठाकरेंना त्यांचेच लोक त्यांचा पक्ष फोडण्यासाठी अगदी पुरे आहेत आणि तेच काम संजय राऊत या ठिकाणी करतायत। तर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावल्याची मोठी बातमी। महिला आयोगाच्या कामकाजाबाबत आयोजित संवादात स्वतः महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा हजर आहेत। या बैठकीसाठी सर्व क्षेत्रातल्या महिलांना बोलावण्यात आलंय। राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना आणि त्यांच्या निवारणासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी विधान भवनात बैठक घेण्यात येते आणि या बैठकीचं निमंत्रण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील पाठवण्यात आलं होतं। ही बैठक सध्या सुरू आहे नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली। वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर एक बैठक उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आलेली आहे आणि ही बैठक आता सुरू आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील या बैठकीला उपस्थित आहेत। महिलांवरचे वाढते अत्याचार निवारणासंदर्भात ही बैठक बोलावली असून राज्यातल्या काही महिला कार्यकर्त्या या बैठकीसाठी उपस्थित आहेत। तर महाविकास आघाडीचं महिला शिष्टमंडळ हे राज्यपालांची भेट घेण्यासाठी गेलं होतं। वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरणामध्ये महिला आयोगानं योग्य ती दखल घेतली नाही आणि आयोगानं दुर्लक्ष केल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला होता।
महिला आयोग हे महिलांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही, तसंच महिलांच्या तक्रारींचं निवारण केलं जात नाही. आयोगाकडे इतर सदस्य देखील नाहीत. त्यामुळे अशा महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी करण्यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेण्यासाठी पोहोचलं. वर्षा गायकवाड, रोहिणी खडसे, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी राज्यपालांची भेट घेत आहेत. सगळ्या राज्य महिला आयोगाच्या एकंदरीत अलीकडच्या घडामोडींमध्ये केवळ आणि केवळ विरोधातली लोक फक्त विरोध करून स्वतः रुपालीताई चाकणकर, मला असं वाटतं राज्य महिला आयोग एकीकडे राहतं आणि त्या रुपालीताई चाकणकरांना ज्या पद्धतीनं ट्रोल केलं जातं, ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दल बोललं जातं, हे कुठलाही संवेदनशील व्यक्ती जो महाराष्ट्राला शिव, शाहू, फुले, बाबासाहेब, अहिल्याबाई होळकर यांचा वारसा आपण सांगतो तो मान्य करणार नाही. त्यामुळे ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं, पण त्यांचं काम त्या चोख पद्धतीनं पार पाडत आहेत. तर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात नाराजी नाट्य बघायला मिळालं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं काँग्रेसला डावलल्याचा आरोप करण्यात आला. काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी राजभवनाच्या बाहेरच होत्या, तर संध्या सव्वालाखे यांना निमंत्रित केलं नाही. शिष्टमंडळात फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष याच दोन्ही पक्षाच्या महिला नेत्या राज्यपालांच्या भेटीला गेल्या. त्यामुळे आम्हाला का डावललं हे त्यांनाच विचारा अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी दिली. तर उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावरती आहे. पुढच्या 8 दिवसात त्यांच्याकडे कुणीही उरणार नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी नाशिकमध्ये केलं होतं. आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी समाचार घेतलाय. गिरीश महाजन यांचा पक्ष मुळात जागेवर आहे का? भ्रष्ट, ठेकेदार आणि हे लोक आमचा पक्ष जमीनदोस्त करायला निघालेले आहेत. लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी भाजपनं जे दलाल नेमलेत त्यातले पक्ष फोडणारे एक दलाल म्हणजे गिरीश महाजन आहेत असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे. हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे. नाशिकला आता ते संघटनात्मक सगळ्या गोष्टींवर चर्चा करून गेले. त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून. या माणसाच्या बडबडीमुळे, च्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत. मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे. आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं. आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत. तुमचा पक्ष जमिनीवर आहे का? हे जर सगळे बाहेर काढले तर तुमचा पक्ष कुठे आहे? हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून, खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. संजय राऊत, आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना, त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवर येऊन बसवलं, काँग्रेसच्या मांडीवर येऊन बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. ही राजकीय दलाली त्यांनी केल्यामुळे सगळा म्हणजे पूर्ण उद्धवजींची सेना सगळी संपली. आज त्यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेलं नाही आणि मला वाटतं जर उद्धवजींनी यांना जर आवडलं नाही तर पुढे कोणीही यांच्याकडे राहणार नाही. सगळी अगदी जमीनदोस्त शिवसेना होणार आहे. ज्यावेळेस आम्ही काही असे शब्द वापरतो त्यावेळेस आमचेच विरोधक म्हणतात की विधिमंडळाची एक गरिमा आहे, या पदावर असणाऱ्या लोकांनी अशा शब्दाचा वापर करू नये. लोकसभा आणि राज्यसभेची सुद्धा गरिमा आहे, त्यांनी सुद्धा अशा शब्दाचा प्रयोग करू नये. जर तुम्ही संपादक आहात तर अशा शब्दाचे प्रयोग अपेक्षित नाहीत आणि शेवटी तुमचं अनुकरण सगळे करत असतात.